ही लक्षणं जर तुमच्या त्वचेवर दिसत असतील तर तुमची त्वचा तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही दुर्लक्ष करत असाल कदाचित. सो बघा, काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसतात, पण आपण हा फक्त स्किनचा प्रॉब्लेम आहे किंवा वरवरचा प्रॉब्लेम आहे म्हणून आपण इग्नोर करत असतो. पण बऱ्याच वेळा काही लक्षणं जे दिसत असतात ती काहीतरी आतून इम्बॅलन्स चालू आहे म्हणून दिसत असतात. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे मान काळी पडणं, ज्याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असंही म्हणतात. सो बघा, हा स्किनचा प्रॉब्लेम नाही आहे, हा मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम आहे. हा बऱ्याच वेळा होतो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. त्यामुळे जेव्हा पण मान काळी पडायला लागते, वेल्वेटी किंवा थिक अशी होते, तेव्हा कुठलीही क्रीम किंवा कुठलंही ऑइंटमेंट ह्यावर काम करत नाही. तुम्हाला ह्यासाठी लो कार्ब डाएट फॉलो करणं, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्सचं प्रमाण वाढवणं हाच एकमेव उपाय आहे. त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे स्किन टॅग्स. खूप जणांना चेहऱ्यावर, मानेवर किंवा काखेमध्ये, त्यानंतर मांड्यांच्या आतल्या बाजूला स्किन टॅग्स दिसायला लागतात. सो हे स्किन टॅग्स दिसणं सुद्धा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. हे सुद्धा होतं इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. जर तुमचं वजन जास्त असेल तर स्किनच्या फ्रिक्शनमुळे सुद्धा हे प्रमाण वाढायला लागतं. पण बघा, स्किन टॅग्स जेव्हा होतात हा फक्त स्किनचा प्रॉब्लेम नाही आहे, हा इंटरनल प्रॉब्लेम आहे आणि तो सुद्धा ठीक करण्यासाठी तुम्हाला तुमचं डाएट, लाईफस्टाईल ठीक करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे वारंवार पिंपल्स येणं. सो पिंपल्स येणं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं का हा स्किनचा प्रॉब्लेम आहे आणि स्किन स्पेशलिस्टकडे जातात आणि फक्त वरून ट्रीटमेंट घेतात. सो पिंपल्स येणं हा सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स, गट इश्यूज, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा स्ट्रेस ह्यामुळे होऊ शकतो. सो काही हॉर्मोन रिलेटेड आजार असतात, PCOS, PMOS, ह्यामध्ये पिंपल्स येणं खूप कॉमन आहे. तो पिंपल्स जर ठीक करायचे असेल तर फक्त वरून ट्रीटमेंट घेऊन ते कधीही कम्प्लिटली जाणार नाहीत. तुम्हाला रूट कॉज ठीक करण्यासाठी प्रॉपर डाएट, लाईफस्टाईल किंवा न्यूट्रिशन ह्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे चेहऱ्यावर पिगमेंटेशन, स्पेशली मेलाझमाचा प्रॉब्लेम असेल किंवा काही काही ठिकाणी जर त्वचा काळवंडली असेल तर खूप वेळा हे होऊ शकतो हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. बघा, मेलाझमा म्हणजे वांग, हा जो त्रास आहे तो होतो हॉर्मोन्समध्ये बिघाड झाल्यामुळे. खूप वेळा थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल, स्पेशली हायपोथायरॉइडिझम, ह्या आजारामध्ये सुद्धा मेलाझमा होऊ शकतो. तर कुठे ना कुठे जर स्किनवर पिगमेंटेशन असेल, अनइवन स्किन टोन असेल तर खूप वेळा ह्याचं कारण असू शकतं हॉर्मोन्समध्ये बिघाड. त्यानंतर पुढचं लक्षण ते म्हणजे ड्राय स्किन. त्वचा जर खूप कोरडी पडली असेल तर वरून फक्त मॉइश्चरायझर लावून ते ठीक होणार नाही. बघा, त्वचेला